नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असा डाऊट आहे, की ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे. तर ते कोणत्या तारखेचं पाहिजे? आता कसं आहे, की 31 तारखेनंतरनं काही जणांचे व्हॅलिड नसतील, तर ते चालेल का? त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचे 3 वर्षाचे आहेत, तर ते चालतील का? किंवा काही विद्यार्थ्याने काय केलं, की त्यांची तारीख संपलेली आहे, 31 तारखेला संपलेला आहे आणि ते जर आज अप्लाय करत असतील, तर त्यांना काय करता येईल, की फॉर्म भरता येईल का? वगैरे, वगैरे. त्यांना नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये, असे विद्यार्थ्यांचे डाऊट आहे ते क्लिअर करण्यासाठी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिलं जर बघाल तुम्ही, तर जे हे लागतं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे लागतं, ते कोणत्या-कोणत्या कॅटेगरीसाठी लागतं त्याची तुम्हाला माहिती सांगेल मी. ओके, तर ते व्ही-जेसाठी लागतं. त्याच्यानंतरनं व्ही-जेच्या सगळ्या कॅटेगरीसाठी लागतं म्हणजे व्ही-जे ए, त्याच्यानंतर एन-टीमध्ये एन-टी सी आणि डी, एन-टी-बी-सी-डीसाठी लागेल, एन-टी-बी, एन-टी-सी आणि एन-टी-डीसाठी लागेल. त्याच्यानंतरनं एस-बी-सीसाठी लागेल, ओ-बी-सीसाठी लागेल. या कॅटेगरीसाठी काय करणार तुम्हाला ई-डब्ल्यू सर्टिफिकेट लागणार आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे लागणार आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी दाखवतो, की काय आहे हे याच्यानुसार. एक मेन वेबसाईटवर जायला लागेल. इथेच माहिती लिहिलेली आहे त्यांनी, इथे दिलेली आहे माहिती. सॉरी. 10वा मुद्दा आहे. डायरेक्ट तुम्हाला मुद्द्याकडेच घेऊन जाईल. बाकीच्या गोष्टी सांगणार नाही मी एक्स्ट्रा. ओके. तर इथं आहे सामाजिक आरक्षण. त्याच्यामध्ये व्ही-जे-ए, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, ओ-बी-सी, एस-बी-सी, ई-डब्ल्यू-एस आणि आर्थिकदृष्ट्या हे मागास विद्यार्थी आहेत. तर त्यांना जे हे लागतं एन-सी-एल लागेल. तर ते कधीचं लागतं बघा, 2023 ते 24 या कालावधीत लागणार आहे. कधीचं लागणार तुम्हाला? 2023 ते 24. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी काढला असेल, आता बघा लक्षात घ्या, मागच्या वर्षी म्हणजे की याच्या 1 दिवस जरी पहिले म्हणजे 31 तारखेला जरी काढला असेल त्यांनी 31 तारखेला, तरी काय करायला की त्यांना चालणार आहे. ओके, मागच्या वर्षीचं आहे. कारण ते 2023-24चं आर्थिक वर्ष ते होतं. आता इथून पुढे जे होणार आहे आजपासून ते आर्थिक वर्ष राहणार 24-25चं. ठीक आहे. तर त्यांना त्या वर्षीचं लागणार. आता एखाद्या विद्यार्थ्याने काय केलं की 2022 मध्ये काढलं. ओके. तर कसं राहतं 22-23 हे आर्थिक वर्ष झालं, 23-24 हे दुसरं आणि 24-25 हे तिसरं वर्ष झालं. तर त्यांचं ही सर्टिफिकेट जे आहे ते व्हॅलिड आहे. लक्षात घ्या, ह्या तारखेला क्रॉस करून जर असेल तुमचं सर्टिफिकेट तर व्हॅलिड आहे. लक्षात घ्या, व्हॅलिड आहे त्यांचं सर्टिफिकेट. म्हणजे त्यांनी 3 वर्षाचं काढलं असेल तरी. ज्यांनी 1 वर्षाचं काढलं आणि त्यांचं 31 मार्च 2024 ला संपलं, त्या विद्यार्थ्यांचं काय करणार की चालणार आहे. त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात घ्या, कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये. तर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट मागच्या वर्षीचं असेल आणि तुम्ही फॉर्म आत्ता भरत असाल, ओके, मागच्या वर्षी म्हणजे सांगत आहे काही व्हॅलिडिटी चेक करा तिथे किती आहे 31 मार्च 2024 असली पाहिजे. तर ते जर असाल तुम्ही आत्ताही या क्षणी फॉर्म भरला तरी काय करेल की त्यांचं चालणार आहे. ओके. मुद्दा तुम्हाला समजलेला आहे की मी काय म्हणत आहे ते. आता काय करा की तुम्ही पुढच्या परीक्षांसाठी पुढच्या जे काय लागेल त्यासाठी काय करा की आता जर काढलं तुम्ही आजपासून अप्लाय केलं वगैरे केलं असेल डॉक्युमेंट काढून सपोज, तर तुम्हाला काय करेल की नेक्स्ट परीक्षांसाठी ते काय होणार की लागेल. ओके. तर ही माहिती होती. आशा करतो तुम्हाला माझी माहिती समजली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.